फळात उसच गोड आहे त्याच्यामुळे रस पण गोड लागते. बात कर, फोन लगा अपने अबू को फोन लगा, मेरे को फोन लगा. हेलो. हाय गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग म्हणजे काय, तर गुड मॉर्निंग 10:30 वाजले. गुड मॉर्निंग बरोबर, गुड मॉर्निंगचा काही विषय नाही. आणि आता मी चाललोय, तुम्हाला काल सांगितलं त्याच्याप्रमाणे गाडीत जरा काम करायचं होतं. निघालो शोरूमला. शोरूम आपल्या इथंच आहे, 7 चौकात हुंडाचं. तिथं निघालो आता. लिफ्ट बोलवली वरती, लिफ्ट काही येणं झाली. आज त्याची 3री आवाज आहे. बोलवली लिफ्टवर, जाऊ मग आपण थेट डायरेक्ट. भूक पण लागली, काय खाल्लं नाही, नाश्ता वगैरे केला नाही. ठीक आहे, जातो आता, नाश्ता वगैरे करतो. तिकडे जाऊ दाखवतो तुम्हाला सीन कसं कसं काय काय होतं. ठीक आहे, आपल्याला काय जास्त काय नाही, कोटिंग करायचं आहे. कोटिंग एक करायचं आहे आणि सोबत त्याचं काहीतरी चेंज करायचं आहे. जे हाय लिहिलेलं त्या ह्याच्यावरती तेवढंच करायचं आहे आपल्याला. जास्ती काम नाही, तासाभराचं काम आहे. ठीक आहे, जातो, तुम्हाला तिथला सीन दाखवतो. बाय. The next day. गाइस, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग. सकाळच्या वाजलेल्या कशा आहेत आता? 10:30 वाजलेले आहेत. आणि गुड मॉर्निंग आहे. तुम्हाला कालव्याचा, गोंधळाचा, ओरडाओरडीचा आवाज येत असेल, कारण येणारच. आपण बाहेर सकाळी तुम्हाला मी स्टार्टिंगला क्लिप वगैरे अटॅच केली, फोटो वगैरे नाही का. क्रू मीटिंग होती आपली मॅगडीतली. क्रू मीटिंग म्हणजे सगळ्या जे एम्प्लॉईज आहेत किंवा जे स्टाफ आहे त्यांच्या सगळ्यांची मिटिंग असते तर मंथली बेसिसवर, प्रत्येक मंथमधनं एकदा. तर तशी आज मिटिंग होती आणि मिटिंग झाल्यानंतर सगळ्यांना एक लंच म्हणू शकतो आपण, त्याचा प्रोग्राम असतो. तर तो प्रोग्राम असतो. आता त्यासाठी सगळे बाहेर आलो आहे आम्ही हॉटेलला की काहीतरी आपलं लंच करण्यासाठी. आणि विषयात सांगायचं झाला असा तर त्या मिटिंगमध्ये हसतात माझ्याकडे, काय विषय नाही. शिवाजी यांचं प्रमोशन झालेलं नवीन यांच्याबद्दल यांचं शुभेच्छा. प्रमोशन झालंय मॅनेजर वर्गात मोडायला लागले. आता TS झाले ते ट्रेनिंग स्क्वॉड मध्ये. पाटील, रेहान आणि वाज तर तुम्हाला आज माहिती, आधीच बिनी झालोय आपण. प्रमोशन झाल्याबद्दल रामलालला हार्दिक अभिनंदन. भाग्यवंतला काय मिळाले आपलं बेस्ट. 22 TS इकडे बसलाय. TS झूम काय होत नाही सेल्फीच्या कॅमेरा, त्यामध्ये TS बसलाय. ह्याचं पण प्रमोशन झालंय. ह्याच्यामध्ये कशामध्ये ट्रेनिंग क्रू मेंबर होतं, क्रू मेंबर झालाय. रुपेश आता येऊ पण TS होणार आहे पुढच्या आठवड्यात. हे शामडे त्याने मिशा कापलीत. मिशा काढलं त्याचं तोंड बघा. आता तरी जरा थोडं आले म्हणून बरं दिसतंय, नाही तर आज तर कसं भाग्यवंत. रेहान म्हणतो एक मोमोजची एक प्लेट आणा, आपले हे करायला पाहिजे. आणि मेन म्हणजे एक की मला मिळालंय बेस्ट कॅशर ऑफ द मंथ अवॉर्ड. त्याच्याबद्दल मला हे नाही का, मला बेस्ट कॅशर ऑफ द मंथ अवॉर्ड भेटलाय. त्याच्याबद्दल मला हे गिफ्ट देऊन त्यांना, बेस्ट कॅशियर असल्यामुळं, सजेस्टिव्ह सेलिंग म्हणा, सगळं कॅफे कन्व्हर्ट सगळं केल्यामुळं बेस्ट कॅशियर ऑफ द मंथ भेटल्यामुळं हे मला गिफ्ट मिळालंय. बॅग आहे लेदरवाली, नाही का आपली हेवाली कॅश ठेवायला बॅग आहे. त्यात नुसती कॅश ठेवणार भेटलंय. ह्याला बेस्ट किचनमधलं भेटलं आहे. किचनमध्ये नाही का सर्व्हिस ऑन टाईम. बेस्ट वेज सेक्शनमध्ये बेस्ट सर्व्हिस. हां, किचन सेक्शनमध्ये बेस्ट ह्यानं काम केलं आहे, त्यामुळे लय खुश झाला आहे. त्याला एक बॉटल मिळाली, स्टील वॉटर बॉटल. रेहानला एम्प्लॉय ऑफ द मंथ भेटलाय. त्याच्यामुळे त्याला PKचा रेडिओ भेटलाय. PKचा असं रेडिओ धरायचा, रेडिओवरती गाणी लावायचं, रेडिओ धरायचा भेटलाय. असा विषय चालते. आणि बाहेर तुम्हाला दाखवतो. काय दाखवली की बॅग कशी भेटली सांगितलं की हेच सांग.
काही रामला बॅग मिळाली आज. चांगलं काम केलं सर. बाकी काय मी बोलू शकत. चांगलं काय काम केलंय? कॅशियरचं काम. कॅशियरचं आणि कॅफेतलं. कॅफे नाही, कॅफे मध्ये घुसत नाही. कॅफे मध्ये दिसत नाही. कॅशियरचं काम. कॅशियर न दिसता काम करतो मी काय? द बेस्ट कॅशियर. कोक पंच करते आणि कोक देत नाही कस्टमरला. कोक पंच करताय कोक देत नाही, हे काय? कोक पंच करतोय पण कोक देत नाही त्यांना. म्हणजे काय? त्याला एक स्मॉल मिल्क करते आलू टिक्की वाले आणि कोक देत नाही. मग ते तुमच्या ऑर्डर मध्ये कोक नाही. त्याच्यामुळे चालू दिलं. काय पण सांगतोय ह्यो, ह्याला बोलायचं बिघडलं ना, काय देते काय नाही. रुपया तू सांग, ड्राईव्ह थ्रू डीटीचा किंग आहे ह्यो. डीटीचा किंग आहे. रुपया तू सांग, रडू नको. रुपया तू सांग, तू बी होशील TS उद्या पुढच्या आठवड्यात. हा रिझाईन दिलंय का? मग कशाला आलाय खायला इथं? रिझाईन दिलंय तरी लंचला आलाय. पगार काय? पेमेंट काय? काय म्हणला? पेमेंट झाल्यावर बंद करणार आहे का? आत्ता जरी बंद केलं ना तरी तुला पेमेंट येणारच आहे. जेवढं काम केलं तेवढंच. कळलं का? आत्ता जायचं असलं आत्ता जाऊ उठून न जेवता. नाटकं करू नको. शाही सरने बघितलं तर बघितलं तरी भीतोय आणि बोलाय तर काय बहिना पैरण आलाय का? गाईज मला ही बॅग भेटली नाही का, बेस्ट कॅशियर ऑफ द मंथ म्हणून. आणि पाटलाला आपल्या ही बॅग भेटली, अभिषेक पाटील नाही का, बेस्ट डिलिव्हरी मास्टर. डिलिव्हरी मास्टर आहे आपलं पाटील ह्याचं मॅगडीमध्ये. डिलिव्हरी मास्टर कसं की जी झोमॅटो स्विगीची जी ऑर्डर असतात, जी मॅकडोनल्डमध्ये पडतात, झोमॅटो स्विगीला जे तुम्ही एन्जॉय करता तुमचं फूड नाही घरी बसल्या बसल्या, ती आपले पाटील साहेब इथं पॅक करतात तेव्हा तुमच्यापर्यंत येतं. असा विषय असतो. अशी जिमची बॅग भेटली. म्हटलं कर रही नीट. अशी ती बारीक नाही, फोल्ड पण होती अशी मोठी पण होती. असा विषय आहे तो जिमच्या बॅगचा. तयार करतोय तो. ही अशी जिमची बॅग नाही का, अशी ही हातात धरायची आणि अशी इकडून टाकायची. अशी जिमची बॅग आहे. ह्याच्यावरती पण लोगो आहे. कुठे गेला? मॅकडोनल्ड M. ह्याच्यावरती पण लोगो आहे मॅगडीचा. असा विषय टोटल नाही का ब्रँडिंग. ह्याच्यावर पण इथं लोगो आहे. असं मिळत असतात गिफ्ट. काम चांगलं केलं तर नाही का, चांगलं काम करायला लागतं त्यासाठी, कर्म तर मिळत असतात गिफ्ट. चालते. पोरनं काय ह्या महिन्यात तर गेल्या महिन्यात तर मिळाला. पुढच्या महिन्यात अजून काय मिळतंय, पोरं काय चांगलं काम करतात काय माहिती. चालते ठीक आहे, बाय. आलो तिथनं बिर्याणी पोरनं खाल्ली. जरा तिथं बिर्याणी तुम्हाला शॉट दाखवू शकलो नाही. सगळं सरबीर सगळे बसलेले टेबलला. म्हणलं जरा नको. बिर्याणी आल्यानंतर बिर्याणी होती छान, काय विषय नाही. पोरांना निम्म्यांना आवडली, निम्म्यांना नाही आवडली. दोघं तिघं होती व्हेजवाली, त्यांना व्हेज घेतलं मग आपण. शेजारी तिथे मॅगडी शेजारी आपण ऑर्डर केली बिर्याणीची. ठीक आहे, चिकन बिर्याणी. लय पण लांब नको, कारण तिथलं ते चालत जाईल नाही का. 17-18 जण होतं, कुठं लांब जायचं चालत, त्यावेळेस तिथल्या तिथं. ठीक आहे, बाय. भेटू आपण थोडा आता अभ्यास करतो, थोडं झोपतो. बाय. The next day. आज हाय गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. बाजूला आवाज जायचा नाही बरोबर. मग तिघही जण आलेलो डायरेक्ट थेटमध्ये नाही का. कशाला? कन्हेरीला दर्शनासाठी. ते पण कन्हेरीतलं देवस्थान एकदम नाही का, वाव मध्ये आलतो एकदम. कन्हेरीतलं देवस्थान एकदम हनुमानाचं एकदम प्रसन्न आहे, पवित्र देवस्थान आहे. त्यामुळे तिघं पण आलो डायरेक्ट. 3 तिकड कांबेकड काय होणार नाही. आम्ही तिघं सुखरूप आलोय, सुखरूप चाललोय माघारी, काही विषय नाही. शेवट आलोच हनुमानला. तर हनुमान बी आमच्या पाठीशी आहे, असं काय होऊ देणार नाही, काय अडचण नाही. दर्शन वगैरे झालंय, तीच म्हणलं तुम्हाला सांगावं. आणि परत एकदा वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग.
आजच्या ब्लॉगची सुरुवात इथून करू आणि तेच मला तुम्हाला सगळं दाखवावं नियोजन कसं कसं काय काय विषय. आज गर्दी तर भरपूर होती पण आता नाही ऊन पडलं. आता वाजले घड्यात बघा चेक करा, वाजले 3 वाजले असल्यामुळं गर्दी जरा कमी होईल उन्हामुळं. नाहीतर सकाळ सकाळी 4-5 वाजता ऊन जरा खाली गेल्यानंतर खूप गर्दी होती. त्यामुळे म्हटलं उन्हाच्या जाऊन यावं. आताच पेपर झालता, आज आपला दुसरा पेपर होता, पेपर पण झाला. ठीक आहे आता जाऊया डायरेक्ट. आता पोरा हसायला लागेल. चला बाय 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 गायच नाही आता पुढे जाऊन अजून भेटायचं. मला घ्या थांबा. या मग आम्ही कॅमेरा फिरवताना ऊस आलेला आहे. बर्फ खायला आलाय का रस प्यायला आलाय? होय पाटील. होय पाटील. ऋषीला बर्फ शिवाय जमत नाही ना. बर्फाची मॅगडी देतो ऋषी बर्फ आणायला. श्रीनाथ मस्कोबा रसवंतीगृह. थंडगार रस उन्हाळ्याच्या असल्या टेम्परेचर मध्ये थंडगार रस पाटलाने आस्वाद घेतलेला आहे. गोड असा आहे, मुळात ऊसच गोड आहे त्याच्यामुळे रस पण गोड लागते. पण गोडच है। ये हमारे इधर ये अनिकेत डोनिया कुछ भी करता रहता है। इसने ये 1.5 लाख का फोन लाया है नया, 1.5 लाख का। ये देखो, ये कान पे लगाओ, कान पे लगाओ। हेलो, मैग्नोलस मार्वल लड़की का डीपी भी रखा है, लड़के का डीपी रखा है व्हाट्सएप पे। और ये बताओ इसका ये रेहान, इस पे बात कर, फोन लगा अपने अबू को फोन लगा, मेरे को फोन लगा। हेलो, बसता रहता है बार बार। हेलो, रेहान बोलतोय कॉल उचल। तू कुठे गेलीस? आयफोन वर न बोलतोय, आयफोन वर लाईकी आहे का तुझं? लगा ठेव की इथं, नाही तर नेरशील घरी।